आरोप झाले, समाज माध्यमं गडगडली, विरोधकांनी सूर चढवला आणि अगदी काही तासात तीच महिला म्हणाली, हे प्रकरण इथंच थांबूया. हो, हीच ती बातमी जी कालपर्यंत सोशल मीडियावर गरम होती आणि आज तिचं अचानक शांत व्हायचं कारण म्हणजे महिलेने पलटी मारली. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. शारीरिक आणि मानसिक त्रास दिला गेला, फसवणूक झाली, अशा प्रकारचे दावे समोर आले आणि लगेचच ही बातमी चर्चेचा विषय बनली. मात्र या आरोपांनंतर काही तासातच सगळं चित्रच बदललं. हीच महिला आता म्हणते की हे आमचं वैयक्तिक प्रकरण होतं आणि मी ते इथंच थांबवते. माध्यमांशी बोलताना ती महिला म्हणाली की हो, मी नोटीस पाठवली होती, पण आता मला ही गोष्ट संपवायची आहे. मला कुणावरही कारवाई करायची नाहीये. ना कोणता दोष द्यायचा आहे. माझा खाजगी विषय आता राजकीय रंग घेतोय आणि त्यामुळे मी ही नोटीस मागे घेते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने स्पष्टपणे सांगितलंय, या निर्णयामागे कुठलाही दबाव नाही. कुणी काही सांगितलं नाही. पूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे. सोशल मीडियावर फोटो व्हायरल होणं, ट्रोलिंग, विरोधकांकडून राजकीय फटकेबाजी या सगळ्याचा त्रास होतोय आणि म्हणूनच हे सगळं थांबवण्याचा निर्णय महिलेने घेतलाय. आणि हो, यामध्ये संजय शिरसाट यांचा काहीही संबंध नाही असं त्या महिलेने स्पष्ट केलंय. माझ्यावर कधी त्यांनी कुठलाही दबाव टाकलेला नाही, ना काही बोलले. जे काही घडलं ते केवळ मी आणि सिद्धांत यांच्यामध्ये होतं आणि आता तेही संपवलं आहे. त्या महिलेने आपल्या वकिलालाही सांगितलंय की नोटीस मागे घ्यावी आणि या प्रकरणावर आणखी काहीही कायदेशीर पद्धतीने पुढे जायचं नाहीये. संपलं, मिटलं आणि आता त्यावर पडदा टाकण्याचा निर्णय तिने घेतलाय. तुम्हाला काय वाटतंय? खाजगी वादांचं असं सार्वजनिक राजकारण होणं योग्य आहे का? या प्रकरणावर तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.